मेहताजी सकाळी सकाळी उठलेले आणि त्यांचं स्वरूप बघितलं. पत्नी अवाक झाली. असं रूप बघितलं आणि परमात्म्याजवळ गेली. 2 शब्द त्याची प्रार्थना केली. हे बंधू, हे सखा, हे मनमोहन जगत्पित्या, अरे आज तू सद्बुद्धी दिली. आजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा गणो. आज सोन्याचा दिवस माझ्या जीवनामध्ये उतरला. मी सौभाग्याचा फक्त कुंकू लावत होते, पण त्या कुंकाला अर्थ नव्हता. त्याची लालिमा माझ्या जीवनामध्ये उतरली. पण आज तुझ्या कृपेने खऱ्या अर्थानं माझा पती झालाय. आणि त्या मातेच्या डोळ्यातून 2 अश्रू गाळले. तो नरसिंह मेहता कसं तरी उठला आणि उठल्यानंतर इथंच त्याच्या ते रात्रभर डोक्यामध्ये होतं, अरे नेमकं कोण आपल्या शेजारी राहिला. आतापर्यंत माहिती नाही. मी दररोज नशेमध्ये येत होतो, माझ्या लक्षातच नाही आहे. असं होतं बऱ्याच वेळा. आपल्या शेजारी कोण राहते, पाजारी कोण राहते. आज आपली मनाची संकुचितता इतकी वाढत चाललेली आहे की शेजाऱ्याशी लोभ नाही आहे, शेजाऱ्याशी प्रेम नाही आहे. दूरवरच्या असलेल्या माणसाला व्हिडिओ कॉल आहे. काय दूरवरच्या असलेल्या माणसाला हाय, हॅलो, हाव आर यू, वेलकम, अमकं ढमकं, जे काय बोलायचं ते बोलतं. दूर बसलेल्या माणसाला दररोजचा सकाळ संध्याकाळ व्हिडिओ कॉल आहे. थोडस जवळ येऊन सांगू का, दूर सासरी दिलेल्या सुनेला मुलीला दररोजचा कॉल आहे. पण घरामधली दुसरी कोणाची तरी लेक आहे, तिची विचारपूस नाहीये. 4-4 दिवस बंद असते दोघींची पाठ, दोघींचं तोंड तोंडाकडे आणि दोघींची पाठ पाठीकडे नाहीये. माणूस म्हणून जगत असताना जर ही विशालता तुमच्या जीवनामध्ये नसेल, की तुम्हाला घरामध्ये आलेलं माणूस जर जपता येत नसेल, घरामध्ये आलेला जीव जर समजत नसेल, आयांनो, आपण फक्त माणसाच्या कोडीमध्ये आलेलो आहोत. आपण जनावरच आहोत. आपल्यामध्ये ती माणुसकी नाही आहे. दूर गेलेला माणूस जर आपल्याला वारंवार आठवतो, तर घरामध्ये असलेल्या माणसाची किंमत करणं गरजेचे. माणसाने माणसाशी माणसा समवावे, हे जमलं पाहिजे ना आपल्याला. दूरच्या माणसाला दररोजचा फोन आहे, पण जवळच्या व्यक्तीला आपण 4-4 दिवस झाले, तो जेवला का, तो खावला का, तो बसला का, तो उठला का, तो त्याची सुदबुद नाहीये. आणि मग आपण नात्याच्या खूप मोठ्या बढाया मारतो. दादा, आर्टिफिशियल जीवन असं होत चाललं. आज AI ना आपल्या सगळ्यांची जागा घेतली, विचाराची जागा घेतली. त्याचं कारणच असं आहे की आज आपल्यामधला ओलावा संपलाय. आणि मग तो ओलावा संपल्या कारणानं तो कुठेतरी ट्रान्सफर झालेला आहे. मग तो आर्टिफिशियल झालाय, कृत्रिम झालेला आहे. आज AI शी संवाद साधता. एक म्हातारीचा मी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ती म्हातारी जेमिनाईला विचारत होती, काय ग, तू जेवलीस का? मी म्हटलं, म्हातारीच्या घरचे सगळे गेलेत का? व्हिडिओ बनवणारी कमीत कमी तिथं असेल, पण त्या व्हिडिओ बनवणाऱ्याने तिला सवय लावली की तू ChatGPTशी असं बोल, तू जेमिनाईला असं विचार, तू जेवलीस का? तिनं उत्तर दिलं, हो, तुमचा प्रश्न योग्यच आहे, परंतु तंत्रज्ञानाच्या विकसित झालेल्या रूपामुळे मला जेवता येणं शक्य नाहीये. डाटा हेच माझं भोजन आहे. तिनं उत्तर दिलं की नाही? पुढे मग म्हातारी प्रश्न विचारते, काय ग, तुझं नाव काय आहे? मला तसं तुम्ही जेमिनाई म्हणून ओळखू शकता, जेमिनाई म्हणून बोलू शकता. माझं स्वतंत्र असं कुठल्याही संस्कृतीमधलं नाव नाही. बोलते की नाही? ती ChatGPT असं सांगत असेल. त्याच्या आधारे त्याच्या याच्यामध्ये गेलं. आई, थोडंसं आणखी पुढे जाऊन सांगतो. मुलगी घरामध्ये कपडे बदलत असताना कवाड लावते, दरवाजा लावते. आजची विडंबना आहे. आम्ही पुण्या मुंबईच्या नाशकाच्या थोडीशी जवळ राहतो, म्हणून आमच्याकडे थोडीशी मॉडर्न झालेली लोक. मॉडर्न म्हणजे पुढे सरकलेली तुमच्यापेक्षा. तुम्ही 2-3 वर्षांनी तिथपर्यंत पोहोचालच नक्कीच, त्याच्यामध्ये काही नाही. ती मुलगी कडी लावते, कडी लावून आतमध्ये, बाहेरून आपले शरीर कुणाला दिसू नये, कपडे कुणाला दिसू नये म्हणून कडी लावते, आतमध्ये येते, मोबाईल काढते, इंस्टाग्राम उघडते, प्लसच्या बटनावरती क्लिक करते आणि त्याच्यावरती व्हिडिओ शूट करते, फिल्टर लावते, अमकं करते, तमकं करते. आणि तिचे मग 1 मिलियन फॉलोवर, 2 मिलियन फॉलोवर, 1000, 10,000, 20,000 फॉलोवर. त्यांना ती स्नॅप, त्यांना ती फोटो, त्यांना ती सगळी मस्कत दाखवते आणि त्याच्यावरती आलेल्या लाईकवरती ती खुश होते. आजची विडंबना अशी आहे की तुमच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीनं तुमच्या शरीरावरती कमेंट केली तर ती तुम्हाला घाणेरडी वाटते, लज्जास्पद वाटते. पण मोबाईलवरती तुमच्या फोटोवरती जर एखाद्या माणसाने लाईक केलं तर तुम्ही त्याला प्राऊड समजता. एवढी अल्पज्ञानता, इतका अज्ञानीपणा, इतका मूढपणा जर आजच्या संसारामध्ये आलेला आहे, तर उद्या तुमची लाज लाखायला गिरधारी गोपाल येणार नाही. गोपाल कृष्णाकडून जर तुम्हाला अपेक्षा असेल तर त्यांनी आपली लाज वाचवावी, तर तुम्हाला त्या पद्धतीने राहावं लागेल. पण आपण जितकं उघडं होऊ, जितकं प्रदर्शन करू, जितकं आपल्याला प्रदर्शनाच्या द्वारे समाज ओळखेल, त्याच्यामध्ये जर स्वाभिमान आणि त्याच्यामध्ये जर प्रौढी वाटत असेल, तर काय आपण आपल्या संस्कृतीला जपतोय हो? कथा माणसाला चिर तरुण करणारी असते. कथा माणसाला नवनवीन करणारी असते. कथा माणसाला पुनीत करणारी असते. आणि मग पुनीत झालेला माणूस कधी बिभत्स वागत नाही. पुनीत झालेला माणूस कधी वाकडा वागत नाही. पुनीत झालेला, पवित्र झालेला माणूस कधीही कुसंस्कारी वागत नाही. बरोबर?
म्हणून पत्न्यात पत्नी, यशोदेला कळलं की माझ्या पोटी नंदनंदन भगवान गोपालकृष्ण जन्माला आलेला आहे. ते बसतो बरोबर. माता पुत्र कुपुत्र भवेत, माता कुमाता न भवेती. एखाद्या वेळेस पोरगा कुपुत्र होऊ शकतो, परंतु आई कुपुत्र होऊ शकत नाही. नंदाच्या पोटी नंदनंदन जन्माला आला आणि त्याचा सोहळा गोकुळामध्ये चालू आहे. नंदाच्या पोटी तो जन्माला आलेला नंदनंदन जेव्हा उदार नंदाला मुलगा झाला असं समजलं, तर त्यांनी म्हणतात 2 लाख गाई ब्राह्मणाला दान दिल्या होत्या. आणि तो नंदनंदन पोटी जन्माला आलेला आहे, पाळण्यामध्ये घातलेला आहे. आणि पाळण्यामध्ये सुंदर असलेला तो नंदनंदन त्याचा मुखडा बघत असताना, त्याचं सुंदर मुख कमल बघत असताना जणू जणू आभाळामधले हजारो चंद्र त्याच्या निढळावरती एकत्र व्हावे. तुझे निळे कोटी चंद्र प्रकाश, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुझ्या निढळावरती म्हणजे कपाळावरती हजारो कोटी चंद्रांनी तुला प्रकाशित करावं, असं तुझं निढळ आहे. भगवान गोपालकृष्णाचं ते मुखमंडल बघत असताना नंदांना आवाज होत आहे की माझ्या पोटी अरे बालक जन्माला आलेलं नसून साक्षात जगन्नियता जन्माला आलेला आहे. आणि नंद खुश आहे आणि आनंद असतो त्यांच्या डोळ्यातून यायला लागले की अनंत जन्माचं भाग्य हे भगवंता, हे जगन्नियता, हे मधुसूदना, अनंत जन्माचं भाग्य माझ्या उदरी जन्माला आलं, माझ्या राजवाड्यामध्ये जन्माला आलं. नंद खुश झालेले आहेत आणि आनंद अश्रू गाळतायत, डोळ्यामधून अश्रू येत आहेत. अरे जा, कोणीतरी गोकुळामध्ये सांगा आज दिवसभर गायांसमोर चारा टाकून ठेवा. बघा आज्ञा काय काय दिल्या बघा. बरं का, जो माणूस असतो ना त्या माणसाचं एक लक्षण आहे. तसा हा प्रसंग मला उद्या सांगायचा होता, आज आठवलं म्हणून सांगतो. माणसाचं एक लक्षण आहे. याच कुठल्या तरी भागामध्ये एक लग्न झालं आणि त्या लग्नाला त्या माणसाने सगळ्या परिसरातील लोकांना आमंत्रण दिलं. आणि आमंत्रण दिल्यानंतर त्याची चर्चा खूप मोठी झाली होती. त्या लग्नाची खूप मोठा खर्च केला आणि खर्च केल्यानंतर त्या लग्नाची चर्चा याच्याकरता झाली अण्णा दादा की त्या माणसाने 5 पोते साखर आणली होती, 15-20 ट्रॅक्टर चारा आणला होता आणि गुळाच्या काही भेल्या आणल्या होत्या, डाळ आणली होती. त्यांनी त्याच्या पंचक्रोशीतले जेवढे पाहुणे रावळे होते त्या सगळ्यांना सांगितलं होतं, नुसतं तुम्हीच लग्नाला यायचं नाही, तुमच्या घरातल्या गाया जनावर सुद्धा लग्नाला घेऊन या. आणि गावाच्या बाहेर त्यांनी खूप मोठी दावण केली होती आणि त्या दावणीमध्ये त्यांनी त्या गाया बांधल्या होत्या, जनावरं बांधली होती आणि त्या जनावरांसाठी तो चारा टाकला होता. 5 पोते साखर आणली होती. आजूबाजूला जिथं जिथं वारुळ असतील त्यांनी प्रदक्षिणाच मारली होती, सगळीकडे साखर टाकून दिली होती. लग्न केलं होतं, सुंदर पद्धतीनं लग्न, त्याची चर्चा झाली होती. नंदाने पहिली आज्ञा सोडली की अरे गोकुळामधल्या जेवढ्या नंदाच्या वाड्यामधल्या आणि आजूबाजूच्या यादवांच्या गाया असतील त्या सगळ्या गायांना आज दिवसभर चारा आहे, त्यांना सोडू नका, दिवसभर चारा आणून टाका. दुसरं, नंदाच्या वाड्यामध्ये हत्तीवरती बसून साखर वाटा. सगळ्या गोकुळामध्ये हत्तीवरती बसून साखर वाटा. सगळ्यांना जो याचकाला असेल, जो संत असेल, जो महात्मा असेल, जो याचक तिथं असेल, त्या सगळ्यांना जे हवंय ते द्या. नंदाने आज्ञा सोडली आणि सोडल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांना त्यांनी सुंदर पद्धतीनं दान दिलेलं आहे. आणि नंद त्या बाल मुकुंदाचं, बाल कृष्णाचा चेहरा न्याहाळत बाहेर गेलेला आहे, व्यवस्था लावलेली आहे. आणि सगळ्या गोकुळामध्ये दवंडी पिटवली कि अरे लाला ने जन्म लियो, लाला अवतरित होयो हमारे घर, छोरो आये रे छोरो आये, नंद किशोर आयो. या करता सगळ्यांनी या रे सगळे जण आता या कृष्णाला बघायला या. माझ्या पोटी नंदनंदन जन्माला आलेला आहे, नंद किशोर जन्माला आलेला आहे, सगळ्यांनी यावं. आणि मग गोपी नटून थटून त्या नंदाच्या मुकड्याला, नंदाच्या नंदनंदनाला पाहायला यायला लागल्या. सगळ्या गोपी नटून थटून आलेल्या आहे. पण यशोदामाईनं सांगितलं, बायांनो गंमत अशी आहे, राजवाडा आहे, राजवाड्यामध्ये राजबिंड्या राणीसारख्या सुकुमार सुसंस्कारित असलेल्या स्त्रियांनाच प्रिय. म्हणून 4 स्त्रिया, वॉशिंग पावडर निरमा, एक निरमा घेऊ, एक सुषमा घेऊ, एक लता घेऊ, एक पुष्पा घेऊ. या 4 स्त्रियांनी उठून त्या बाळाचं मुख बघण्यासाठी, या बालगोपालाचं मुख पाहण्यासाठी व्यास मंचावरती यायचं. आणि त्या नंदाच्या वाड्यामध्ये आल्या आणि त्या आल्यानंतर
नंदोत्सव सुरू झालेला आहे आणि नंदोत्सव सुरू झाल्यानंतर त्या नंदाचा मुखडा तो चेहरा बघायचा आहे. सगळ्या बघतायत, कडाकडा बोट मोडतायत, सगळ्या त्या बालकाकडे बघताय आणि बघितल्यानंतर एका बाजूला तर डोळ्याचं पारणं फिटलं, असं जन्मालाच आलेलं नाही कुणाच्या पोटी रत्न, पण एका बाजूला असूया निर्माण झाली की आमच्या पोटी सुद्धा असा नंदनंदन जन्माला आला पाहिजे. आणि मग बघता बघता म्हणतात की सगळ्या गोपींनी घेर धरलेला आहे, सगळ्या नाच गाण्यामध्ये वेगळ्या आहेत, सगळ्या नाच गाण्या करून त्या कृष्ण कन्हैयाचं स्वागत करत आहे. यशोदेच्या पोटी जन्माला आला, यशोदेच्या पोटी कन्हैया जन्माला आला आणि तो नंदनंदन बघता बघता सगळ्यांचा आवडीचा होत चाललाय. आणि त्या नंदाच्या वाड्यामध्ये आता साखर वाटणं चालू आहे, पेढे वाटणं चालू आहे, दूध आता ते बाहेर होळी खेळतायत. सगळे होळी खेळत असताना कोणी कोणाच्या अंगावरती दूध फेकतंय, दही फेकतंय आणि अशा सगळ्या उत्सवामध्ये नंद, यशोदा, बाबांनी, गोपांनी सुद्धा ठेका धरलेला आहे. बालकृष्णाला बघायचंय. माझ्या या नंदलाला हलवूया पाळणा, माझ्या या नंदलाला हलवूया पाळणा, माझ्या या तानबाळाला हलवूया पाळणा. नीद माझ्या बाळा धोका देते मी तुला, नीद माझ्या बाळा धोका देते चढू दिसे काही तो चंद्र गगनीचा, चढू दिसे काही तो चंद्र गगनीचा. बाळा बाळा माझ्या हलवूया बाळा, माझ्या या बाळा हलवूया बाळा. नीद माझ्या बाळा धोका देते मी तुला, नीद माझ्या बाळा धोका देते मी तुला. जणू दिसे काही तो चंद्र गगनीचा, जणू दिसे काही तो चंद्र गगनीचा. बाल गोपिका मनसोक्त ज्याला वाटत असेल तरी या
चंद्र गगनिता तो दिसे काही तो चंद्र गगनिता झुलो रे बाळा झुलो रे श्री गोपाल कृष्ण अशा पद्धतीने अल्लाह की सुन के मैं आई यशोदा मैया को बधाई. यशोदा नंद बाबाला सगळ्या गवळणींनी नंदो जो के अंगना बज रही आज बधाई सो सो बार बधाई लख लख बार बधाई. चमत्कार सो गया सखियो हो गई बात निराली रात ही रात नंद बाबा की दाढ़ी हो गई काली. गोपी चेष्टा करतायत नंद बाबाच्या रात ही रात हो गई हो गई. चमत्कार हो गया कि नंद बाबा की दाढ़ी रात में ही सफेद. ना जाने किस ऋषि ने धागा हाथ लपेटा ना जाने किस ऋषि ने धागा हाथ लपेटा. नंद भवन अनहोनी हो गई बेटी हो गई बेटा नंद. नंदाचा बेटा बदलल्या कानो कान में बात चली सोचे हर ब्रजवाला. नंद भी गोरे यशोदा भी गोरी लाला के ही विधी काला. हळूहळू लगेच चर्चा व्हायला लागली. कुणाचं हे कुणाचं 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 हे तर दोघही गोरे. चर्चा व्हायला जन्म जन्म की सात पुरी हुई लाला घर में आया. ना मांगो हीरे मोती दोनों हाथ लुटाया. नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की बधाई हो बधाई हो बधाई हो. आनंदी आनंद आहे. आनंदोत्सव झाला नंदोत्सव झाला सगळ्या गोकुळामध्ये. नवनवीन जसं झाडाला पालवी फुटल्यानंतर झाड सुशोभित दिसत असतं जसं नवीन तारुण्य फुटलेल्या पोराला मिसरूड फुटल्यानंतर जसं सुकुमार दिसतो. नवीन यौवनी असलेली सुंदरी एखादी 16 वर्षीय सुंदरी जशी तरुण ददीप्यमान दिसत असते. गोकुळाला तसंच नाविन्य आलेलं आहे. तसंच गोकुळ नवीन झालेले तसंच गोकुळ सुंदर दिसायला लागले. तसंच गोकुळातला प्रत्येक प्राणी मात्र. आणि मग अशातच म्हणतात की नंद बाबा कंसाच्या भेटीला गेलेले आहेत. कुठं गोकुळामध्ये. कुठं गेलेले कंसाला भेटीला कुठं गेले गोकुळामध्ये. जाग्यावरती या मनमना बहुमत भक्त मध्याजी माम नमस्कृत. त्याला बसत असताना त्यालाच नमस्कार करायचा त्यालाच भजायचं त्यालाच पूजायचं. आता घरची आठवण नाही. छाप तिलक सब छीनी तो से नैना मिलाई के नैना मिलाई के तो से नैना मिलाई के नैना मिलाई के तो से नैना मिलाई के मतवारी कर दीनी तो से नैना मिलाई. छाप तिलक सब छीनी रे तो से नैना मिलाई के नैना मिलाई के तो से नैना मिलाई के नैना मिलाई के तो से नैना मिलाई के मतवारी कर दीनी तो से नैना मिलाई के मतवारी कर दीनी तो से नैना मिलाई. हे हरी तो से नैना मिलाई ना तो से परमात्म्यासोबत जेव्हा नयन भिडतात ना डोळे भिडतात ना देवासोबत जेव्हा तुमचे नयन भिडतात डोळ्याला डोळे लागतात भगवंतासोबत आपण एकरूप होतो ना तेव्हा आपल्याला हे सगळं देहभान हरपता आलं पाहिजे. आणि मग नंद बाबा मथुरेला गेलेले. नंद बाबा मथुरेला गेलेले असताना का गेले माहिती का. कारण कंसाचे मांडलिक राजे नंद बाबा आहे बरं का. आयनो इकडे लक्ष द्या.
सर्व व्यवस्थित होणार आहे, त्यांना सगळ्यांना आपण भरपूर दक्षिणा देणार आहोत. त्याच्यामुळे ते सगळी माणसं व्यवस्थित सगळं काही करणार आहे. तुम्ही फक्त कथा ऐका, कथा ही दक्षिणा तुम्ही मला द्या, कथा श्रवणाची दक्षिणा, बस. नंदबाबा मथुरेला गेले, कंसाला भेटले, कंसाचा वार्षिक कर दिला आणि कर देता देता आपल्या निवासस्थानावरती, आता मांडलिक राजे म्हटल्यानंतर जे राजकीय गेस्ट हाऊस असतं ना, त्या पद्धतीने कंसाचं बाहेर कुठेतरी राजकीय गेस्ट हाऊस होतं, त्याच्यामध्ये नंदबाबा राहिलेले आणि नंदबाबाला वसुदेव भेटण्यासाठी आले. आणि भेटण्यासाठी आल्यानंतर वसुदेवाने चिंता जाहीर केली. नंदबाबा, पहिली तर तुम्हाला बधाई, पहिलं तुमचं अभिनंदन, तुम्हाला लेकरू झालं, तुम्हाला बाळ झालं. आणि आमचंही असं दुर्भाग्य की 8वी मुलगी जन्माला आली होती, तिला सुद्धा त्या कंसाने, दुष्ट कंसाने मारलं, ती मेले. आणि आमच्या पोटी जे आहे ते आयुष्यभर जीवनभर दुःखच कदाचित राहणार आहे. आता नंदबाबाला ही गोष्ट माहिती नाही आहे, परंतु वसुदेव असं फिरवून विचारतात, का हो तुमचं लेकरू बरं आहे का हो? काय नंदबाबाने, वसुदेवाने नंदबाबाला विचारलं, तुमचं लेकरू बरं आहे का? हे वाक्य म्हणण्यासाठी नंदबाबाने किती दिवसापासून सराव चालवला होता. माझं लेकरू बरं आहे का असं नंदाला वसुदेवाला म्हणायचं होतं, पण माऊली त्याच्या तोंडातून कधी शब्द निघू शकला नाही. आणि बळजबरी त्या कृष्णाच्या भीती खातीर, कंसाच्या भीती खातीर आणि कृष्ण लालाच्या संरक्षणासाठी वसुदेव नंदबाबाला म्हणतात की माझं लेकरू बरं आहे का? नंदबाबाने सुद्धा कडकडून वसुदेवांना भेटी मारली आणि म्हटले की वनराज, काही चिंता करू नका, तुमचं लेकरू व्यवस्थित आहे, खेळताय पिळताय. कालच परवाच्या दिवशी नंदोत्सव झालेला आहे. परंतु वसुदेवाने लगेच अश्रू आवरले, डोळे पुसले आणि बाजूला झाले. आणि वसुदेव म्हणतात की नंदबाबा, तू माझा मित्र आहे म्हणून सांगतो नंदराज की अरे हा कंस खूप दुष्ट आहे रे. याने त्या गोकुळामध्ये नवे नवे पंचक्रोशी मधल्या सगळ्या गावांमध्ये जी लेकरं अष्टमीच्या दिवशी तिथीला जन्माला आली, त्या सगळ्या लेकरांना मारून टाकले. तुझ्या बछड्याला जप रे, तुझ्या लालाला जप. अनेक अनेक नवीन संकट गोकुळावरती येत आहेत, सावध राहा, सावध राहा. आणि असं म्हणून नंदबाबाला वसुदेवाने निरोप दिला. नंदबाबाचा गोकुळाकडं झेप घेतल्यासारखा प्रवास चालू झाला. आणि काही तासामध्ये नंदबाबा गोकुळाकडे आलेले, पण रस्त्याने एक वाक्याने, वसुदेवाच्या एका वाक्याने नंदबाबाच्या मनामध्ये काहूर दाटलेला आहे. नंद जेव्हा मथुरेवर निघाले त्यावेळेस वसुदेव म्हटले होते की गोकुळामध्ये आज नवीन नवीन संकट येते, अष्टमीच्या तिथीला जन्माला आलेले लेकरू मारले जाते, तुझ्या लल्ला जप, तुझ्या बाळाला जप. बस नंदबाबाच्या हृदयामध्ये ती वाक्याने एक घर केलं, त्या वाक्याने एक घर केलं. आणि कदाचित लवकर संकट येईल म्हणून पटापट नंदबाबा गोकुळाकडे गेले. आणि मग कंसाचं पहिलं प्लॅनिंग इथं सुरू झालेलं आहे. काय कंसाने आता कसं त्या गोकुळातील लेकरांना मारता येईल. गुप्त संदेश आला, अरे कंस मामा, आता हे नारद मुनीचं काम आहे बरं का. आता त्या काळचे नारद मुनी हे संदेश वाहक होते. आजचा नारद मुनी म्हणजे कोण आहे? आजचा नारद मुनी कोण आहे? मोबाईल आहे. तुमच्याजवळ, माझ्याजवळ, सगळ्यांच्या घरात 4-4, 10-10 नारद मुनी आहेत. एक नारद मुनी काम चालत नाही. बरं, नारद मुनी कसा म्हणता येईल त्याला? स्वयंचलित असत्य बोलणारं यंत्र आहे ते. माणूस इथं जरी असला, का हो कुठं, तो इथला माणूस बसलेला म्हणतो काही नाही, मोर्शीला थोडंसं काम होतं कचेरीचं, आलो होतं संध्याकाळी, एक लग्न आहे आणि जातो म्हटलं भेटून. आणि गेलो वरडामध्ये भेटायला, कथा चालू आहे, आपण येतो, काय म्हणतो लग्न आहे. बर, घरी एखादा माणूस असेल, का हो कुठे आहात? काही नाही, थोडंसं बाहेर होतं, सांगा ना काय काम होतं? काही नाही दादा, थोडंसं अर्जंट आहे, दवाखान्याचं काम निघालं, 5,000 रुपये भेटतील का? अरे कालच माझ्या बँकेचा ना बॅलन्स आहे ना, तो मायनसमध्ये गेला, मला देता येणार नाही. आणि इकडं 5, 6, 7 आठवडी त्याचा कालच पगार झालेला असतो, तरी खोटं बोलण्याचं येतं. नारद मुनी खोटं बोलत नाही, पण नारद मुनी संदेश वाहक आहे. योग्य ते संदेश प्रत्येक वेळेला नारद मुनी देतात. आणि त्या नारद मुनीने सांगितलं की अरे, आकाशाच्या वाणीला सांगितलंच होतं. नारद मुनी हळूहळू तिथला आढावा घेतात की कंसा जपून राहा बरं का, संकट येणारच आहे.